तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 7 मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र ताराला खूप आता सावलीची अमृताची सवय झालेली असती. तिलाही मात्र त्यांच्यासोबत काम करायला खूप आवडत असतं, पण भैरवीला मात्र तसं होऊ द्यायचं नसतं. भैरवीला ताराला आणि सोहमलाच होळीच्या पूजेसाठी बसवायचं असतं. आता तिने त्रिलोत्तमाला तर सांगितलेलंच असतं की अमृता यावेळेस पूजेला बसणार नाही, माझी तारा आणि सोहमच पूजा करतील. पण ताराला मात्र ते अजिबात आवडत नसतं. ताराचं म्हणणं असतं, प्रत्येक वर्षी अमृताबाईंनी मोठी सून म्हणून होळीची पूजा करत आल्या आणि आत्ताही त्याच करणार. मला ह्या मॉमचं काहीच ऐकायचं नाही. पण भैरवीला मात्र ताराला कन्व्हिन्स करायचं असतं. तर आता सकाळ हॉलमध्ये अमृता देवाची पूजा वगैरे करून हॉलमध्ये येते. त्यावेळी भैरवी ताराला समजवत असते, पण तारा तिचा एकही शब्द ऐकत नसते. पण त्यावेळी आता सावली किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करत असते. पण तेवढ्याच वेळामध्ये तारा अमृताला म्हणू लागते, अहो वहिनी, काय काय कामं करायची आहे ना, मला पण सांगा, मी पण तुम्हाला हेल्प करू लागेल. प्रत्येक काम मी तुम्हाला करू लागेल बरं का, आणि ते पण चांगलं बरं का वहिनी, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. तर भैरवी म्हणती, अगं ये तारा, तुला काही करायची गरज नाही. आता ती बिचारी सावली किचनमध्ये काहीतरी करत असेल आणि तू जाशील आणि सगळं उलटं पालटं करून टाकशील. तरीही मात्र तारा भैरवीचं ऐकत नाही. आणि मग त्यानंतर तारा मात्र सावलीकडे किचनमध्येही जाते. सावलीला म्हणू लागते, काय गं सावली, तू काय करत आहे? मी पण तुला हेल्प करते बरं का, आणि खरंच मी सगळं काही चांगलं करेन, तू मला फक्त सांग, मी तसं तसं करते. पण तेवढ्या वेळामध्ये सावली ताराला सांगत असते की तारा मॅडम, तुम्ही फक्त इथं उभे राहा, मी सगळं काही करते, तुम्ही काही नका करू लागू ना. तुम्ही म्हणल्यात ना तितकंच माझ्यासाठी खूप झालं बरं का. सावली मात्र पुरणपोळीचा बेत बनवत असते, कारण की होळीसाठी पुरणपोळीचाच नैवेद्य असतो. आता दुसरीकडे भैरवी म्हणू लागते, या ताराला मला पूजेला बसवायचं, त्याच्यासाठी मी हिच्यासोबत बोलत आहे आणि हिला मात्र त्या सावलीची मदत करायची. असं जर केलं तर सगळं काही माझं वांदच होऊन जाईल. भैरवी विचार करू लागते. अमृताचं मात्र तिचं काम चालू राहतं. दुसरीकडे राजकुमार, सारंग, बबलू, सोहम हे सगळेजण मात्र नील सगळेजण होळीसाठी बाहेर ते होळी लावण्यासाठी जाणार असतात. तेवढ्या वेळात चंद्रकांत म्हणू लागतो, अरे मुलांनो, मला पण तुमच्यासोबत बाहेर यायचं आहे बरं का. पण तेवढ्या वेळामध्ये राजकुमार म्हणू लागतो, अहो बाबा, तुम्ही असं काय करताय? तुम्ही जर आमच्यासोबत आले ना तर आई आमच्यावर खूप ओरडेल, तुम्हाला काही दुखापत होईल. त्याच्यापेक्षा तुम्ही नाही आलेलेच बरे होईल. तेवढ्या वेळात चंद्रकांत हसतच म्हणतो, अरे मुलांनो, असं काय करता? तुमच्या त्या आईनंच मला सांगितलंय की मुलांबरोबर तुम्हीही बाहेर जा. त्यानंतर मग चंद्रकांत देखील सारंग, बबलू त्या सगळ्या मुलांसोबत तोही मात्र होळीची तयारी करण्यासाठी बाहेर जात असतो. तर दुसरीकडे तारा, सावली, भैरवी किचनमध्ये असतात. तर त्यावेळी भैरवी ताराला सांगू लागते, अगं तारा, आता तरी शुद्धीवर ये आणि या मुलीचे खोटे रंग ओळखून घे. तू आत्तापर्यंत ती तुझी असिस्टन्स होती, ती तुझ्या पाठीमागे करायची, तारा मॅडम, पण आता तसं नाही ना. आता ती काय करते तुला सांगू का? तिला आता तू तिची असिस्टन्स म्हणून तिच्या पाठीमागे कराव असं तिला वाटते. बघ ना, तुझी तिने जागा पण घेतली आहे. पण ताराला मात्र भैरवीचं बोलणं अजिबातच आवडत नसतं. तारा भैरवीकडे खूप रागाने बघू लागते. त्यानंतर ताराचा असा प्लॅन होतो की उद्या सकाळपर्यंत या मॉमला मी घराच्या बाहेर काढून देणार. तर मित्रांनो, बघूया काय होते. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.